भक्तिसार अध्याय 5. भूत पिशाच संबंधबाधा निवारण करून आनंद आणि सुख देणारी नवनाथ उपासना. नवनाथ उपासना ही भूत पिशाच बाधा निवारणारी आहे. त्यासाठी हा नवनाथ ग्रंथाचा 5वा अध्याय दररोज सतत 6 महिने वाचावा. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने मच्छिंद्रनाथांच्या कृपेने जी काही बाधा पीडा असेल ती दूर होईल. अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. निदान एकदा तरी सकाळी स्नान केल्यानंतर हा अध्याय वाचावा आणि श्रवण करावा. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय जयादि यदि कुळ टिळका भक्ती पंकजाचा सदैव अर्का. मुनी मानसच कोरपाळका कृपा पियुषा चंडा तू. भाविक प्रेमळ भक्त परी तयांच अससी पूर्ण कैवारी. बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्टी प्रकटलासी. करविंशती प्रताप सघन संकटी घातले देवतेनी. तदर्थ सकळ रविकुळ पाळन अवतार दीक्षा मिरविसी. देव विप्रांचे संकट पाहून मत्स्य कुळात ते करी धारण. मग उद्दिते गमन दाऊन शंखासूर धरिला. तेवीच दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवित. उद्दधी मंथुनी शंखा तोषवित महाराज कृपार्णव. राया बळीची उद्दाम करणी स्वरूप मिरवी खुजट परणी. संकट पडता सुरगणी फरशधर झालासे. अपार भक्त प्रेमास घन त्यात स्थिरावले पंडुनंदन. शिशुपाळ वक्रदंत कंदन वसुदेव कुंक्षी मिरवला. असो ऐसा भक्ती प्रेमा तुंते आवडे मेघ श्यामा. तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी. मागील अध्यायी केले कथन हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्रनंदन. अष्टभैरव चामुंड जिंकून दर्शन केले अंबेचे. तरी श्रोतो सिंहालोकनी कथा पहा आपुले मनी. 12 मल्हार मार्ग धरुनी जाता झाला मच्छिंद्र. तो 12 मल्हार काननात मुक्काम उतरला एका गावात. देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला. तो रात्रं झाली 2 पहर जागृत आहे नाव मच्छिंद्र. तव काननी दिवट्या पार मच्छिंद्रनाथे देखिल्या. इकडून जाती तिकडून येती ऐशा येर झारा करीती. ते पाहुनी नाथ जती म्हणी भूतावळे उदिले. तरी याते करावे प्रसन्न समय येत हाची दिसून. कोणतरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील. तरी त्या ते आता शरणागत प्रसन्न करुनी घ्यावे भूत. श्रोते म्हणती कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की. तरी ऐसे न बोलवे यावेळी भूत श्रीराम उपयोगी आले. राक्षसांचे प्रेत नेले
समरंगनी सुवेळे, तेव्हा अमृत दृष्टी करून उठविशेन कपिरत्न, तेवी तुळशीसी प्रसन्न. भूत झाले कलित, तरी लहानापासून थोरापर्यंत, समयी कार्य घडून येत. पहा अर्णवा झुरळे निश्चिंत, वाचविले म्हणताती. तन्नाये कल्पुनी चित्ती, नाथभूतांच्या बैसल्यार्थी. मग अंबिका अस्त्र स्पर्शशक्ती प्रेरित झाला तेची क्षणी, ते अस्त्र प्रेरिता भूतगणी, होता स्पर्श करू मेदिनी. मग पद धरी आवळूनी, सुटका नाही पदाते. जेवी युद्ध कुरुक्षेत्रात, महिधर तसे कर्णरथ. चक्रे गिळून करी कुंठित, गमन संधान करुनेदी. तन्याये स्पर्श शक्ती, करी भूतपदाधरी व्यक्ती. चलन वलन मग त्या क्षिती, काही एक चालेना. जैसे तरु एकाची ठाई, वस्ती अचळ प्रवाही. तन्याये भूते सर्वही, खुंटोनिया टाकीती. तया भूतांचे वियोग निमित्ते, की वेताळा भेटी जाणे होते. सर्व मिळूनी येता क्षिंतीत, जमुनिया येताती. तव ते दिवशी झाले कुंठित, वेताळ भेटीतच राहिली अप्राप्त. एरीकडे वेताळ क्षिंतीत, अनंत भूते पातली. तो दक्ष भूतांचा बळी वेताळ, पाहे अष्टकोटी भूतावळ. तो न्यूनपणी सर्व मंडळ, दिसून आले तया ते. मग अन्य भूतांते विचारित, शरभत्तिरीची भूत जमात. आली नाही किमर्थ, शोध त्यांचा करावा. अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत. शरभतिरी येऊनी त्वरित, निजदृष्टी पाहाती. तव ते मंडळी मही व्यक्त, उभी असे बळरहित. जैसा एका ठाईचा पर्वत, दुसऱ्या ठाई आतळेना. मग त्या मंडळा निकट येऊन, पुसते झाले वर्तमान. तुम्ही वक्त महिला गुण काय म्हणून तिष्ठला. एरी म्हणती अनेक जे भेद, मही उचलोनी देता पद. कोण आला आहे सिद्ध, तेने कळार चेली. मग ते पाहे कळा ऐकून, पर्वता चालिले शोधा लागून. गुप्त रूपे वस्तीत येऊन, मच्छिंद्रनाथ पाहिला. बालार्क किरणी ते जागळा, शेंदूर चर्ची लासे भाळा. तया माझी विभूती सकळा, मुखचंद्रे चर्चिली. कर्णी मुद्रिका रत्नपाती, की वस्तीस पातल्या रत्नज्योती. हेमकुनी गुंफूनी निगुती, कबरी भारी वेष्टीला. ललाट अफाट मिशा पिंगाटा, वटदुग्धाने भरल्या जटा. सरळ नासिका नेत्रवाटा, अग्नी समदृष्टी पाहातसे. अर्कनयनी विशाळ बहुत, उग्रपणी उदय दावित. पाहता वाटे कृतांत, नेत्र तेजे विराजला. स्थूळवट बाहू दंड सरळ, आजानु बाहू तेजाळ. किमल विमल करुणी स्थळ, बहुवटी विराजले. मस्तकी शोभली दिव्य विरकुंठी, कथा विराजे पाठपोटी. त्यावरी ग्रीवसी नेसल्या दाटी, ज्ञानशिंग मिरवी तसे. बाहुवटे हनुमंत, वीर कंकण करी शोभत. कुबडी फावडी घेऊनी हातात, बोधशैलिका विराजे. जैसा तीव्र बारावा रुद्न, की सकळ योगी यांचा भद्र. जैसा नक्षत्र गणी चंद्र, तेजा माझी डवर तसे. ऐसे पाहुणी एक भूती, मना माझी करिता ख्याती. येनीची व्यक्त केले क्षिती, भूतगणा वाटतसे. मग ते होऊनी संदेहस्त, नाथासी म्हणती भूते पतित. जाऊ द्या स्वामी करा मुक्त, आपुल्याला कार्यासी.
नाथ म्हणे सर्व गुंतले, तुम्ही मुक्त केवी राहिले. येरू म्हणे पाठविले, समाचारा वेताळे. तरी महाराजा करी मुक्त, जाऊ द्या वेताळ नमनाथ. यावरी त्यांसी म्हणे नाथ, सोडणार नाही सहसाही. तुमचा वेताळ आधी राणीव, जाऊन त्यात्वे त्वरे सांगावे. येरू म्हणती मग अपूर्व, भले नोहे महाराजा. वेताळ खवळता बाबर देव, हे महाबळाचे असती अष्टार्णव. ब्रह्मांड जिंकून कंदुक भाव, मही खेळती महाराजा. नवनाग जैसे सबळी, तया माझी फोडी ती कळी. तयांस वेको निरळी, केली नाही हा जन्म. देव दानव गंधर्व असती, तेही वेताळ बलाढ्य म्हणती. तस्मात् स्वामी तयांप्रती, श्रुत करून हेची. एरू म्हणे संपादनी, येथे काय करी तदाऊनी. तुमचा वेताळ पाहिन नयनी, बळजैठी कैसा तो. ऐसी ऐकून भूते मात, म्हणती अवश्य करू श्रुत. मग जाती जेथ तो वेताळ भूत, तया पाशी पातले. राया वेताळासी करुणी, नमन सांगते झाले वर्तमान. म्हणती महाराजा भूतांसी विघ्न, जोगी एक आहे की तेने खेळून मंत्रशक्ती. मही व्यक्त केली जमाती, शेवटी म्हणतो हेची गती. तुम्हा करीन महाराजा. ऐसे ऐकून पिशाचराव, परम क्षोभला विकृती भाव. म्हणजे आता अष्टका सर्व भूतावळ मिळवा. मग भूतकृत्य जासुद हलकारे, जाते झाले देशांतरा. अरबस्थान पंजाब गुर्जरा, बंगला लादी पातले. माळवी मेवाड तेलंगण, कर्नाटकी देश दक्षिण. कुंडाळ कैकाड विलंब वचन, सप्तदीप्तींचे पातले. सकळांश्रुत करुनी गोष्टी, पाठविती सकळ भूत थाटी. अष्टराणी व एक कोटी, समारंभा पातले. अष्टराणी व तयांचे नाव, महावीर विद्याकारिणी सर्व. महम्मद महिषासुर धुळवान गर्वे, बाबर झुंडिक पातले. मुंजा नरसिंहाचा अवतार, म्हणून विरात त्यांचा संचार. तोही 1 कोटी भार, घेऊन मिळाला. असो ऐसे कोटी भार, उतरले जैसे गिरीवर. महाभद्र तो आज्ञा वेताळवीर, येऊन पोहोचला. सकळ वेताळापाशी येऊन, कथित झाले सिद्ध गमन. मग सकळ सांगून वर्तमान, समारंभी चालिले. येऊन शर्भतीराप्रती, अष्टही कोटी कोल्हाळ करीती. तेनी धनानी अमरक्षिती, आणि पाताळी आदळतसे. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, करी कवळी विभूतिपात. आराधूनी मंत्रशक्ती ते, लखलखीत पै केले. स्मरण गांडीव विभूतीशर, सज्ज करीती अति तत्पर. परिसर्वांचा प्रताप पहावया स्थिर. मही विराजे उगलाची, परी वज्रास मंत्र जपून. भोवते वेष्टिले रेषारंगण, आणि मस्तकी वज्रासन. वज्रशक्ती मिरवी तसे, तेने करून भूतांचा प्रवेश. लिप्त नोहे आसपास, परिभूतावळ स्मशानास. वर्षाव करीती आगळा, जैशा पर्जन्याच्या धारा. वर्षाव करीती अपार अंबरा, परिवज्राशर सबळ मौळी भारा. कदा काळी मानिना, त्यांत अष्ट पिशान चंद्रुपाळ. स्वरूपे करुणी अति विशाळे, तरु टाकीती उपटून बळे. पर्जन्य धारांसारिखे, परी ते वज्रांसमोळी. तयान गणिती तय काळी, तरु संचवनी पर्वतमूळी. पर्णकुटी ती जाहली, असा संचरता तरुभार. काय करीते झाले समग्र, कोरदे काष्टादी तृणापार. तयावरी सांडिती,
सकळ करुणी महाकहर सांडिते झाले वैश्वानर. ते पाहुनी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र पेरितसे. भूते सांडती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळपर. ब्रह्मांडी उम्मा व्यापे थोर पक्षी कुळ जीवजंतू. जलदास्त्रे केली दाटी उद्धरी निरू आकाशापाठी. शांत केला पावक तो या परी मच्छिंद्रनाथ. पावकास्त्र प्रेरित झाला विभूती मंत्र. तेनी अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवीतसे. परी तो दृश्य अदृश्य जाणुनी पळयाग्नी पाहाती गुप्त होनी. मग पहा उद्योतोया सांडोनी आकाशात मिरूत्या. परी तो विझेना मंत्राग्न मग मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरून. शांत केला द्विमूर्धन अंस्र मंत्र करुनिया. शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे. तिनी करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी. जैसी पूर्वी भूतांते रहाटी तेची झाले सर्वांस. परी अष्टजन जे तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प. शांत होतांची मंत्रांगी मही उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे. तेने करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी. जैसी पूर्वी भूतांते रहाटी तेचे झाले सर्वांस. परी अष्टजन जे तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प. ते स्पर्शास्त्र न गणती माप स्वबळे मिरविती. परिस्पर्शास्त्र एकची केले अदृश्य सकळ तेज खंडूनी धरले. हे तो नेणून निकट आले मच्छिंद्रा ते आकळावया. परिभोवते आहे आज वज्र संपन्न लागेन चाले काही तेने. परिपरम ब्लल्हाड बेताळ संधान निकट अंगे पातले. परिभोवते आहे वज्रास्त्र तेची गिळून केला मुखपात्र. हे मच्छिंद्र पाहता अति विचित्र वासवास्त्र सोडितसे. वासवास्त्र होता प्रकट उभयतांची झाली झगट. जैसे जेठी लागून येत पाठ लोंबी झोंबी खेवळले. एकमेका मही पाडिती तेने दनाना उठे क्षिती. अष्टसमुद्र हेलावती खळबळती नक्षत्रेपे. शेषमस्तके हेलावती कूर्म म्हणे त्या अति अद्भुती. वराह साऊरनी नेटे दंती महिलागी उचली तसे. एरीकडे सप्तजन कवळू पाहता मच्छिंद्रांचे चरणी. की चरणी धरुनी महिकारण मच्छिंद्रनाथ आकळावा. परी तो नाथ अति चपळ पुन वज्रास्त्र सिद्ध केले सबळ. दाही दिशा रक्षपाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले. यावरी तो दानवास्त्र जल्पून दानव केले सप्त निर्माण. मधुतील कुंभकर्ण मरु आणि मालीमल मुचकुंद त्रिपुर बळजेठी. ऐसी सप्त दानवहाटी साती देवते बळजेठी. लोंबी झोंबी पातले झोंडी घाते मधु झगटे. खेळताती कुंभक नेटे बाबराते कुंभकर्ण लोटे. झोट धरणी झगडती म्हणला लागी मरु भिडत. मालीमल मुंजांते आल्हाटीत मैसासूर अतिमुच कुंद उन्मत. त्यात भिडतसे धुळोवान वीर समर्थ. त्रिपुर झपटे तया निरत. ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य सप्तजन आल्हाटिले. ऐसे भिडता अष्टजन मही उठला अतिदनान. एकमेका मही कारण आकळावया ते जलपिती. एक दिन एक रात्री साती जनाना विश्रांती. लाथा केवळ हुमण्या देती वर्मा वर्मी जाणुनिया.
तेने करुनी प्रहार भेदित भेदित देह विकळ होत मुष्टिप्रहारे मूर्छित होत महितडती आदळूनी मग 7 जणे दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर मग 7 दानवा दृश्यवर होते झाले कसरे एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती तो संधान पाऊन हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे तेने घाये अति सबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता उतावेळ अदृश्य झाली शक्ती ते एरीकडे मच्छिंद्रनाथ वार्ताकर्षण विद्या जल्पत तो सावरुनी वेताळ मूर्छित पुनरुपी आला त्वरेने येता येता 7 जणी लगट करती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वातकर्षणी मच्छिंद्राचा झालासे सिद्ध प्रयोग होता नीती संचार तो अष्टदेहांप्रती तेने करुनी वातगणी आकर्षणे होतसे जवजव आकर्षण वात होत तव हस्तपादांचे चलन राहत परमक्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवाया ऐसी होताची अष्टमावृत्ती मग एकामेकांप्रती बोलती आता सोडिनी अहनवृत्ती शरणे वेगिरी घावे नातरी जोगी आहे कठीण भूतांसह आपला घेईल प्राण तरी या ते प्रसन्न करून जगा माझी नांदावे जैसे राम प्रसादे करून लंकाराणी व विभीषण की वालीचे कृतीने राज्य मिरवला सुग्रीव तन्याये येथे करून वाचवावा आपला प्राण उपरी जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक जैसा दरिद्रियाला परिस की चिंता मनी चिंतित्यास की पियुष लाभे रोगियास तैसे होईल आपणासी की प्रल्हादांचे नरसिंह दैवत संकटी झाले साह्यवंत तन्ययाजही प्रीत वाढवावी महाराजा ऐसे बोलुनी एकमेका निश्चय करुनी नेटका म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तन्याये सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा तरी आता अनन्य शरण आहोत आमचा वाचवा प्राण जैसे कचा शुक्रेदान संजीवनीचे पे केले तू प्रत्यक्ष अससी नारायण हे नेनू निरळी तुझ कारण केली परी उचित धन प्राप्ते झाले संध्याची जैसा जटायू आणि संपाती प्रताव केले गेले धवस्ती परी भोग दशा प्राप्ती संध्याची झाली लाभावरी तन्याये येथे झाले तरी कृपेचे बसवी पाऊले चलन वलन अवघेची राहिले बोलणे उरले सांगवया आता क्षणिक करसी आळस आम्ही जाऊ पराठयास तेने लाभ तव हस्तास काय मिरवेल तुझ लागी तरी आमचा वाचवावा प्राण मग नाम तुझे मिरवू जगा कारण सांगशील ते कार्य करून भूतांसहित येऊ की यमे पाळिले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत तन्याये आम्ही भूतासहित तुझ पुढे मिरवू की हे जरी म्हणशील खोटे तरी पूर्वंजा बुडवू नरक कपाटे आणि पंचपातके महानेटे निजमस्तकी मिरवू की गोहत्यारी ब्रह्महत्यारी श्रीहत्यारी बाळहत्यारी मातृपितृगुरु हत्यारी पंचपातके मस्तकी मिरवू की ऐसी पातके रौरव क्षिती भोग मिरवू संवत्सर अयुती यांते साक्ष चित्रगुप्ती लीनमुखा पदा मिरवू का ऐसे आमचे बोल निश्चित काया वाचा धरुणी निश्चित तरी आता होई कृपावंत दयालहरी मिरवावी यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्यांते सहाय्य भूतासहित कार्यार्थी तुम्ही असावे जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तुणी सहाय्य करावे मंगला मंत्र लागुणी कोणीतरी घोकिलिया मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करुनी संशयास मग साधन प्रयोग आपुला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पथे कार्य जगात निश्चय आम्ही मुरिवू की पूजा पुरस्कार अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण
मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पर्वणी ते नेमिले ऐसा निश्चय सांग होता. मग बळे प्रेरस कास्त्र प्रेरिता समूळ नासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची एरीकडे अष्टिकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्शू पाहाती चरण कमळ मही व्यक्त होऊन या तेव्हा जलपुनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र. मग मच्छिंद्र पद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती बुद्धांजुळी उभयकर उभे असती ते समोर वाणी बदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणून. मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत तेवी नक्षत्रा मांजी तेजोमत शशीनाथ मिरविला की रश्मी पालमंडळात तेजे गहिवरला प्रभे आदित्य की सुरवर्गणी शशीनाथ स्वर्गामध्ये मिरवला की शिवगण समुदायी परमशोभत नग जावई की विष्णू गुणांत शेषशायी प्रभुत्वपणी मिरवला की दानवा माझी उष्णा मूर्ती की देवा माझी बृहस्पती की पृतने माझी ऐरावती देवांगणी मिरवी तसे तेवी पिशाच मंडळात शोभला मच्छिंद्रनाथ. मग सकळांच्या मस्तकी ठेवून होत म्हणजेच क्षेमवंत असावे अष्टजन मुख्य नायक ते बोलती बोलावून सकळिक की मच्छिंद्र कार्य श्लोक जगोपकारा बदलासे तरी त्याचा धाक कोणी तया साह्य पिसाच असावे येऊनी सांगितले यांचे कार्य त्या करुणी मंत्रोच्चार होताची ऐसे आकोनी अभूते अवश्य म्हणती जोडून हाते. यावर बोले मच्छिंद्रनाथ आणिक वर मज द्यावा तुमचे आमचे सम्रांगण झाले सबळ बळे करून त्या सम्रांगणाचे कथन लोके ऐसे मिरविले तरी ते आख्यान वाचिता त्यान करावी बाधा सर्वथा आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानावा तो पुरुष त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा आणि आपुले कडून सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे ज्या सदनी तेथे बसू नये सहसा भूतांनी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्र लागीन देखिती की अविंद जेवी का सुकर किश्वान मानिती अशुद्र विप्र तेवी ते मानुनी सर्वत्र दूरदेशा असावे ऐसे आणुनी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती अस्पृश्य होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची. यावरी प्रशस्तपणे राहुनी जरी त्या सदना आले विघ्न तयांचे करावे निवारण सकळ भूते मिळवून या आणि तया घरांचे मनुष्य व्यर्थ जरी भेटला जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूरमार्गी बैसावे हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काळी न करावी व्यथा हेची द्यावे मज सर्वथा कृपा करुनी सर्वांनी. ऐसे ऐकुनी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदनांते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाही. ऐसे वदुनी वरदभूत नमित झाला मच्छिंद्रनाथ सर्वन मुनी पुसत त्यांते स्वस्तास ते चालिले अष्टकोटी पिशांच्या सहित अष्टविराज मुख्य दैवत तेही न मुनी मच्छिंद्रांप्रत स्वस्तानी पै गेले एरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहात झाला 12 मल्हार तेथीची विधी करुनी सर्व कुमारी दैवती चालिला तैसीच पावे कालिका भवानी ते कथा पावले मच्छिंद्रा लागुनी ते पुढीले अध्यायी अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा अहो या कथा सार ग्रंथास परिकर पंचमाध्याय घोकिल्यास पिशाच्य बाधा तयासी खास होणार नाही सहसाही जरी पहिली बाधा असेल तरी ती पठन करीत जाईल प्रथम अध्याय जो घोकील त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभास होईल पूर्ण तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सूत तया ते चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परम सकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वांते असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धुंडीसूद मालुजी साग वदय नरी हर कृपे करुनिया स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मक्त
भक्त गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर पंचम अध्याय गोड हा अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार पंचमाध्याय समाप्त। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे जरूर लिहा।